आज मला मनापासून आनंद आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी रायगड, ज्या हिंदवी स्वराज्याची छत्रपतींनी स्थापना केली आणि स्वराज्य स्थापन करून स्वराज्य वाढवण्याचं काम केलं, ज्या निजामाच्या जुलमी राजवटीचा महाराजांनी अंत केला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा गड जो आहे रायगड, त्या ज्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये येतो त्याचं क्षेत्र निजामपूर हे नाव होतं आणि ते आपल्या सगळ्यांसाठी निजामाची आठवण करून देणारं होतं आणि आपल्या सगळ्यांसाठी ते दुर्दैवाची गोष्ट होती। शिवभक्तांसाठी तर होतीच होती। त्यामुळे परवाच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार त्या ग्रामपंचायतीचं नामकरण रायगडवाडी असं केलं आणि क्षेत्र निजामपूर होतं ते नाव आपण खालसा केलं आणि प्रचंड शिवभक्तामध्ये त्या सगळ्या गोष्टीचा आनंद आहे। मी शिवभक्त आहे, मलाही त्याचा मनापासूनचा आनंद आहे। खरं तर वारी अगदी शांततेत आणि छान पद्धतीने पार पडली, मात्र कुठेतरी गालबोट लागताना दिसलं की 3 वारकऱ्यांचा बुडून हा मृत्यू झालेला आहे। नाही, वारी आणि आज झालेल्या दुर्घटनेचा संबंध जोडणं तितकंसं योग्य नाही आहे। वारी खूप शांततेनं झाली, वारी खूप स्वच्छ आणि सुंदर झाली, वारी खूप नियोजनबद्ध झाली, वारी प्रचंड उत्साहानं झाली आणि आपण सगळ्यांना बघितलं की जवळजवळ आजपर्यंतच्या इतिहासातले सर्वोच्च संख्या वारकऱ्यांची भाविकांची होती। जवळजवळ 27.5 लाखाच्या वर संख्या गेली आणि वाटेत पालख्यांचं दर्शन घेतलेला कोट्यावधीचा जनसमुदाय होता। त्यामुळे या प्रत्येक ठिकाणी वारकऱ्यांच्या सुविधा, वारकऱ्यांसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टीची तयारी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केली आणि आपण सगळेजण बघताय त्याचा रिझल्ट। आज वारी यशस्वी पार पडली। अगदी पालखीचे विश्वस्त असतील, देवस्थानचे विश्वस्त असतील आणि खास करून आमचे वारकरी आणि भक्त असतील, या सगळ्यांनी एकही माणूस असा आज भेटत नाही की ज्यांनी वारीच्याबद्दल काही तक्रार असावी। असं एकही वारकरी भेटला नाही किंवा एकही विश्वस्त भेटला नाही आणि याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे की मुख्यमंत्री महोदयांनी ना जी अपेक्षित होती ती वारी आम्ही सगळ्यांनी मिळून विठुरायाची आणि माऊलींची पार पाडली। तुकोबारायांचे पालखीचंही प्रचंड मोठं स्वागत आपण सगळ्यांनी केलं, आलेल्या सगळ्या दिंड्यांचंही स्वागत केलं। त्यामुळे मला मनापासूनचा आनंद आहे की एवढी सुंदर वारी पार पडल्याचा। काल एका भाषणादरम्यान जे आहे, काल एका भाषणादरम्यान खासदार धैर्यशील मोहिते पाटील असं म्हणाले की काहींना शिंग फुटली आणि जिल्ह्याची राजकीय घडी जी आहे ती विस्कटली, अशा प्रकारे उत्तर असणार आहे। अरे, ते स्वतःबद्दल बोलले असावेत। ते असं पण म्हणाले की पालकमंत्री जिल्ह्याला जे आहे ते मिळालं नाही। भाऊ ते असं म्हणाले की पालकमंत्री पद जे आहे ते जिल्ह्याला मिळालं नाही, त्याची खंत वाटते असं म्हणाले। ते पाप त्यांच्यामुळेच झाले। मुख्यमंत्री सुद्धा वारीचं कौतुक केलं, मॅनेजमेंटचं कौतुक केलं, जर्मन हँगर नावाची एक प्रक्रिया केली होती। एक मॅनेजमेंट करताना तुम्हाला नेमकी काय भावना होती आणि वारीच्या नंतरची नेमकी काय पहिली प्रतिक्रिया असेल? फक्त जर्मन हँगरपुरती वारी मर्यादित नव्हती। जर्मन हँगर हा त्यातला एक भाग होता। आपण बघितलं की प्रचंड मोठा पाऊस वारीच्या अगोदर पडत होता, तेव्हा दिंडीसोबत वारीसोबत येणाऱ्या अनेक लोकांची राहायची व्यवस्था असते, पण जो कॉमन वारकरी असतो त्याला राहायची व्यवस्था नसते, तो कुठेतरी झाडाखाली, रस्त्याच्या कडेला कुठेतरी आश्रय घेत असतो आणि पडत्या पावसामध्ये काय ते पॉसिबल नव्हतं या सगळ्या गोष्टी। तर पण त्या सगळ्या वारकऱ्यांची सोय व्हावी ही मुख्यमंत्री महोदयांची भावना होती। आम्ही ते जर्मन हँगर उभे केले, प्रचंड मोठी मागणी त्याची वाढली आणि कालांतराने आम्ही वाढवत ते गेलो आणि वारकऱ्यांची सोय झाली। त्या ठिकाणी झोपण्यापासून, शौचालयापासून, आंघोळीपासून, अगदी दवाखान्यापासून चरणसेवा पण त्या ठिकाणी होती। अशी कुठली व्यवस्था नव्हती की त्या मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्रामध्ये नव्हती। त्यामुळं या सगळ्या व्यवस्था उभ्या केल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की वाळवंट आपण बघितलं असेल, ज्या वाळवंटावर प्रचंड मोठी श्रद्धा वारकऱ्यांची आहे, तो वाळवंट कसा असायचा याबद्दल मी बोलणार नाही, पण यावेळी असा वाळवंट सुंदर, जवळजवळ 30% अतिक्रमण होतं, काढून टाकलं, तो क्लीन केला। 10-15 दिवसापासून अगोदरपासून शौचालयाची व्यवस्था केली, एकही घाण तुम्हाला कुठं दिसणार नाही, एक तुकडा कुठं दिसणार नाही, अशा पद्धतीची व्यवस्था केली। शहरातली अतिक्रमण काढली, खास करून आपण बघितलं VIP कल्चर बंद करून टाकलं, VIP दर्शन बंद केलं आणि त्यासोबत आपण बघितलं असेल की एवढा मोठा श्रद्धेनं भाविक येतो, तेव्हा वारी मार्गावर ज्या ठिकाणी मांस विक्रीची दुकानं असायची ती दुकानं आपण बंद केली। असे अनेक ऐतिहासिक निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेतले आणि त्याचा परिणाम आपण बघितला की एवढी सुंदर, एवढी उत्साहानं पार पडलेली वारी
आणि निर्विघ्नपणे पार पडलेली वारी आपण बघितली. त्याचं कौतुक सगळ्या वारकरी बांधवांना आहे आणि त्याचा आनंद, शेवटी लोकांची सेवा केल्याचा आनंद माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे आणि खास करून मलाही या निमित्तानं आनंद आहे. आणि आपण आता ते जगजीवनराम झोपडपट्टीमधले जे काही दुर्घटनाग्रस्त झालेले लोक होते त्यांना आता तुम्ही मदत केली आहे, काय ते नेमकं? आपण बघितलं असेल की मुख्यमंत्री महोदय दिल्या शब्दाला जागणारा मुख्यमंत्री म्हणून आपण सगळ्यांनी अनुभवतोय. जेव्हा ती दुर्घटना घडली त्यावेळीच आपण घोषित केलं होतं मुख्यमंत्री महोदयांनी त्या कुटुंबाला 5 लाख रुपयाची मदत आपण करणार आहे. आज 5 लाख रुपयाचे चेक आम्ही त्या कुटुंबाला दिले आणि कुटुंबाला जी मदत आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून झाली आपण बघितलं. त्या भगिनीच्या डोळ्यामध्ये पाणी होते. त्यामुळं एका बाजूला दुःख होतं, एका बाजूला मदतीचा हात आपल्या पाठीशी मुख्यमंत्री महोदयांचा आहे. त्याचा फॉलोअपही आमदार महोदयांनी केला होता. मी याचा आनंद या निमित्तानं त्या कुटुंबाला आहे आणि शेवटी हेच काम खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी म्हणून करायचं असतं. राज ठाकरे यांनी हिंदी सक्ती विरोधात राज्यात शाळाही बंद पाडू असं बोलले. दुकाने काय शाळाही बंद पाडू असं त्यांनी इशारा दिला. कधीतरी काहीतरी चालू करण्यासंदर्भात बोलावं. कायम बंद करण्याबद्दलची भाषा ही महाराष्ट्राला प्रगतीकडे नेणारी भाषा नाही आहे. त्यामुळे आपण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून माझी सगळ्यांनाच विनंती आहे की महाराष्ट्र ही मराठी भूमी आहे आणि इथं मराठीचा सन्मान होतच असतो. पण जेव्हा आपण विकसित महाराष्ट्राची संकल्पना पुढे मांडतो तेव्हा अनेक भाषांना सोबत घेऊन पुढे जायला लागतं आणि ते घेऊन जायचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री महोदय करतात. इथं कुणावरही कसली सक्ती नाही. परंतु आता निवडणुका आलेल्या आहेत आणि मराठी प्रेम जागं झालेलं आहे. निवडणुका आल्या, आता मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होते अशा पद्धतीची घोषणा आपण ऐकायला येईल आणि निवडणूक संपली की ही घोषणा विरून जाते, आली निवडणूक येते. त्यामुळं चिमणीचं घरटं माहिती आहे ना तुम्हाला, पावसाळा आला की बांधायला सुरुवात करते पण ते घरटं कधीच पूर्ण होत नाही. त्यामुळं निवडणूक आल्यानंतर मराठीचं प्रेम, निवडणूक आल्यानंतर मुंबईचं प्रेम हे जे आहे हे सत्तेपर्यंत कधीही पोचवणार नाही. मनोबदा अकोला तालुक्यातील अकोला जिल्ह्यातील मनोबदा जे गाव आहे त्या ठिकाणी एका ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे एका चिमुकल्याचा जीव गेला. आपल्याकडे ग्रामविकास खातं आहे, कशा प्रकारे? नाही, थोडंसं मी त्या संदर्भात माहिती घेतो मग आपणाशी. अजून एक प्रश्न सांगितलं, कुरेशी समाज जे आहे सोलापुरात जवळपास 50,000 लोकसंख्या आहे कुरेशी समाजाची, ते बेमुदत संपावर जाणार आहे. तर त्यांना टार्गेट सरकारला करायचं नाही, ते टार्गेट शेतकऱ्यांना करायचं, त्यांना शेतकऱ्यांना अडचणीत आणायचं असं त्यांचा प्रयत्न आहे. तर काय व्यवस्था केली? नाही, आता मी या संदर्भातली माहिती घेईन, त्या बांधवाशी चर्चा करेन आणि त्या बांधवाचे प्रश्न समजून घेऊन मार्ग काढायचा प्रयत्न करेन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.